परमात्म्याच्या दोन रूपाचा विचार आपल्याकडे केला जातो. एक परमात्म्याच्या संबंधाने कोणी सगुण म्हणतं आणि परमात्म्याच्या संबंधाने कोणी निर्गुण म्हणतं. देवाच्या दोन रूपाचा विचार सातत्याने आपल्या समोर मांडला जातो. याच्यातलं श्रेष्ठ कोणतं कनिष्ठ कोणतं या चर्चेमध्ये मी आत्ता जात नाहीये, पण देवाच्या या दोनही रूपाचा विचार आपल्याला प्रकर्षाने करावा लागतो. मुळात देव हा शब्द जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आपल्याकडे उपनिषदांनी चिंतन असं केलंय, दिवद्योत्यते प्रकाशते इति देवाहा. जरा आणखीन थोडं पूर्व पक्षाच्या दृष्टीने बोलायचं झालं तर खरं तर देव सगुण आहे का निर्गुण आहे याची चर्चा करण्याच्या अगोदर देवच आहे का नाही या प्रश्नाचाही विचार करायची गरज पडली. अलीकडे एक वर्ग असा निघाला की तो देव नाही या विषयावर तास व्याख्यानं करत असलेला दिसून येतो. मी युक्तिवादाने बोलायचं झालं तर एकच युक्तिवाद देतो की देव नाही म्हणणारी माणसं सातत्याने देव शब्दाचा उच्चार करतात आणि देव शब्दाचा उच्चार करणं म्हणजेच देवाचं अस्तित्व मान्य करणं. मी साधा युक्तिवाद देतो, अगदी साधा युक्तिवाद आहे. मी जरा आणखीन थोडा पुढला युक्तिवाद देतो. मी टप्प्याटप्प्याने आपल्याला बोलतो कारण मला आणखीन अंदाज लागे नाही, बाकी काही नाही. अंदाज तुम्हाला अण्णा फार अंदाज आहेत हे सगळ्या गोष्टीचे. मला आणखीन कसं असतं, वक्त्याला अगोदर श्रोत्याचा अंदाज लागण्याकरता थोडंसं चाचपडावं लागतं, थोडा अंदाज घ्यावा लागतो. आणि एकदा अंदाज आला की मग मी सोडत नाही, त्याची काळजी करू नका. फक्त थोडा अंदाज येईपर्यंत वेळ लागेल मला. मी थोडा आणखीन पुढं बोलतो. मला मुद्दा काय चाललाय माझा, या अभंगामध्ये दोन विचार आपल्याला करायचे. एक भगवंताच्या सगुण रूपाचा विचार करायचा आहे आणि एक भगवंताच्या निर्गुण रूपाचा विचार करायचा आहे. त्याच्या अगोदर मी प्रस्तावनेमध्ये एक विषय असा मांडत होतो की देवच आहे का नाही ही चर्चा करताना देव या शब्दामध्येच देवाचं अस्तित्व मान्य करावं लागतं. मी आणखीन थोडा पुढला विचार सांगतो. बऱ्याच वेळेला कधी आम्ही कॉलेजमध्ये असताना बार्शीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होतो आणि त्या काळामध्ये आमच्या कॉलेजमध्ये शिवाजी कॉलेजमध्ये एकाचं व्याख्यान ठेवलं आणि त्या व्याख्यानाचा विषय होता जगात देव नाही. मग हे असलं काहीतरी म्हटलं की ऐकायला गर्दी जरा जास्त असते. माणसाला रुटीनमधलं नको आहे, जरा हटके पाहिजे असतं. आणि म्हणून बऱ्याच वेळेला कधी महाराज लोकांच्या नावाच्या पुढं ज्या पदव्या द्यायच्या असतात ना ते त्याच्याकरताच दिल्या जातात. बाकी काही ते तसेच असतात अशातला भाग नाही. म्हणजे माझ्या नावापुढे जरी वेदांताचार्य दिली असली तरी मी वेदांताचार्यच आहे अशातला भाग नाही. पण लोकांना वाटावं कोणीतरी वेदांती आहे हे समजून तुम्ही बाकीच्या पदव्याचा सुद्धा विचार करा. म्हणजे मला जे बोलायचं आहे ते मी माझ्यावर अगोदर आणलं, तसं नसतं. पण लोकांना जरा बरं वाटावं म्हणून काहीतरी पदव्या आपल्याकडे दिल्या जातात. म्हणजे काहीतरी वेगळं पाहिजे, माणसाला काहीतरी वेगळं ऐकायला पाहिजे, हटके पाहिजे. जगात देव नाही या विषयाचं व्याख्यान कॉलेजमधली आमची सगळी मुलं गच्च त्या हॉलमध्ये भरलेली होती. आणि मग व्याख्यान म्हटलं की त्याला एखादा अध्यक्ष करावा लागतो. मग आमच्या प्राचार्यांनी सांगितलं याला अध्यक्ष कोण करायचं, करा बोधले महाराजांना अध्यक्ष. जगात देव नाही या विषयाचं व्याख्यान अध्यक्ष बोधले महाराज. कसं मिळलं काय गमत. आता नोकरीचा प्रश्न. आम्ही गेलो स्टेजवर, त्यांनी आम्हाला खुर्ची ठेवली, तो व्याख्यात आला, त्याला डायसवर उभा केलं. मग जगात देव नाही या विषयाचं व्याख्यान त्याचं सुरू झालं. आणि मग एक तासभर तो व्याख्यान करत होता. एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल तर युक्ती सांगावी लागते, प्रमाण सांगावं लागतं आणि अनुभव सांगावा लागतो. त्यांनी काही प्रमाणं दिली, काही अनुभव सांगितले, काही युक्त्या दिल्या. सगळी कॉलेजमधली मुलं माना डोलवून ऐकत होती. याच्यामुळे देव नाही, त्याच्यामुळे देव नाही, याच्यामुळे देव नाही. एक तासाभराचं त्याचं व्याख्यान संपलं आणि ते व्याख्यान संपून स्टेजवरून खाली उतरले. आमचे काही तत्वज्ञानाचे विद्यार्थी त्यांच्याकडे गेले आणि म्हणायला लागले का हो सर, एक तासभर तुम्ही देव नाही या विषयावर तुम्ही व्याख्यान केलं, इतका अभ्यास तुम्ही केला कधी? अहो अस्खलित मराठीमध्ये अखंड पद्धतीने तुम्ही तासभर बोलत होता, किती आम्हाला वेगवेगळ्या युक्त्या दिल्या, एवढा सगळा अभ्यास तुम्ही केला कधी? हे तुम्हाला सगळं जमलं कसं काय? त्या व्याख्यात्यांनी सांगितलं माझं काही नाही हो, देवाची कृपा आहे, त्यात माझं काय आहे. उदाहरण संपलं. आता कळालं का? पहा, देव नाही या विषयाचा व्याख्याता सुद्धा असा म्हणतोय माझं काही नाही, सगळी देवाची कृपा आहे. मला बोलायचं होतं देव हा शब्द उच्चार केला की देवाचं अस्तित्व मान्य करावं लागतं. विठाला आता थोडं पुढे चला. आता ही जी देव नावाची संकल्पना किंवा देवत्व हे जा विषय आहे, या देवत्व नावाच्या विषयाचा दोन पद्धतीने विचार शास्त्रांनी केला. एक सगुण म्हणून केला आणि दुसरा निर्गुण म्हणून केला. आता तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला प्रश्न पडतो की हा सगुण शब्द तरी काय आहे आणि हा निर्गुण शब्द तरी काय आहे. मी कळेल अशा पद्धतीने बोलतो, जरा बारीक ऐका. सगुण म्हणजे काय, जे साकार आहे त्याला सगुण म्हणा. आणि निर्गुण म्हणजे काय, जे निराकार आहे त्याला निर्गुण म्हणा. म्हणजे ज्याला आकार आहे त्याला सगुण म्हणा, ज्याला आकारच नाही आहे त्याला निर्गुण म्हणा. समजा हे नाही कळालं, मी दुसरं सांगतो. जे सावयव आहे त्याला सगुण म्हणा, जे निरवयव आहे त्याला निर्गुण म्हणा. म्हणजे ज्याला अवयव आहेत त्याला सगुण म्हणा, ज्याला अवयव नाही आहेत त्याला निर्गुण म्हणा. समजा हेही नाही लक्षात आलं तर थोडं पुढं बोलतो. जे इंद्रिय गोचर आहे त्याला सगुण म्हणा आणि जे इंद्रिय अगोचर आहे
त्याला निर्गुण म्हणा. म्हणजे ज्याला डोळ्यांनी पाहता येतं ते सगुण आहे, ज्याला डोळ्यांनी पाहता येत नाही ते निर्गुण आहे. ज्याला हाताने स्पर्श करता येतो ते सगुण आहे, ज्याला हाताने स्पर्श करता येत नाही ते निर्गुण आहे. याहीपेक्षा आणखीन थोडं पुढं बोलायचं झालं तर ज्याला नाव आणि रूप आहे त्याला सगुण म्हणा, ज्याला नावही नाही आहे रूपही नाही आहे त्याला निर्गुण म्हणा. याहीपेक्षा आणखीन सोपं बोलायचं झालं तर साधनेकरता जे सोपं आहे त्याला सगुण म्हणा आणि साधनेकरता जे कठीण आहे त्याला निर्गुण म्हणा. विठ्ठल सगुण आणि निर्गुण हे दोन शब्द मी आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. मुळात असलेलं जे निर्गुण तत्व आहे ते साधनेच्या दृष्टीने सगळ्यांना सोपं व्हावं म्हणून नावा रूपाला आलेलं आहे. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. तुकोबाराय सांगतात हा नावाला आला रूपाला आला याचा अर्थ भक्तीच्या अनुषंगाने आम्हाला तो सोपा झाला. एरवी तो कठीण आहे. निर्गुण असलेला निराकार असलेला परमात्मा त्याचं चिंतन करायचं म्हटलं तर तुमच्या माझ्यासारख्या असोनी संसारी जीवाला ते कठीण आहे आणि म्हणून ते नावाला आलं रूपाला आलं याचा अर्थ सगुणाला आला. आता थोडं आणखीन पुढं बोलू. एक सगुण रूपाचा विचार केला आणि एक निर्गुण रूपाचा विचार केला. मुळात माझा प्रश्न पडतो मग परमात्मा सगुण म्हणायचा का निर्गुण म्हणायचा? नेमकं काय म्हणायचं? परमात्म्याला सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं? कोणी सगुण म्हणायला लागलं आणि कोणी निर्गुण म्हणायला लागलं. नेमकं याचं उत्तर काय? ज्ञानोबारायांनी त्याचं उत्तर देऊन टाक. मी तुम्हाला दोन प्रमाणं देणार आहे. दोन्ही प्रमाणं जरा बारीक आहे का? याला सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं याची चर्चा करणारी दोन प्रमाणं ज्ञानेश्वर महाराजांची मी सांगणार आहे. ती दोन्ही प्रमाणं एक अभंगातलं प्रमाण आहे आणि एक हरिपाठातलं प्रमाण आहे. दोन्ही तुमच्या पाठातली प्रमाण आहेत तीच देऊन पुढे जाणार आहे. साधं प्रमाण सगळ्यांच्या ऐकण्यातलं प्रमाण आहे. ज्ञानोबाराय बोलतात तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. जरा बारीक आहे का? हे सगुण निर्गुण एकू गोविंद रे इथला जो एक शब्द आहे की नाही त्याला अंडरलाईन करा. ज्ञानोबाराय बोलतात अरे सगुणही तेच आहे आणि निर्गुणही तेच आहे. एकू हा एक शब्द खूप महत्वाचा आहे. मी उपनिषद सांगतो आपल्याला एकमेव अद्वितीयम ब्रह्म उपनिषदाची भाषा आहे. किंवा आपल्याला तुकोबाराय सांगतात एक धरीला चित्ती आम्ही रोकुमाईचा पती. किंवा उपनिषदाने आणखीन एक विचार केलाय स एकाकी न रमते. किंवा एकलेची कंठणे म्हणून येणे निर्माण केली 14 भुवने. किंवा एकतत्व नाम दृढधरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी. कितीतरी एक शब्दाच्या संबंधाने प्रमाण आहे. थोडं आणखीन पुढे बोलतो. हा एक शब्द आहे की नाही हा संख्यावाचक घ्यायचा का स्वरूपवाचक घ्यायचा ही तत्वज्ञानाने मोठी चर्चा केली आहे. हा एक जो आहे तो संख्यावाचक नाही आहे. हा एक शब्द आहे तो स्वरूपवाचक आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. खरं पाहायला गेलं तर जे एक शब्द वापरला जातो ना आहे ते सगळं एकच आहे, दोन नाहीच. मी जे बोलतो ते थोडं तत्वज्ञानाच्या दृष्टीने ऐका. आहे ते सगळं एकच आहे, दोन नाहीच. तुम्ही म्हणाल असं कसं काय? मग 2 म्हणायला लागलो, 3 म्हणायला लागलो, 4 म्हणायला लागलो, 5 म्हणायला लागलो. हे सगळं बुद्धी निर्मित आहे. वास्तवता एकाला आहे, वास्तवता दोनाला नाहीये. जरा पुढे बोलतो. एकालाच आम्ही 2 म्हणायला लागलोय, एकालाच आम्ही 3 म्हणायला लागलोय. म्हणजे आहे ते एक, फक्त त्यालाच पुढच्या नंतर काळात नाव झालं 2, नंतर झालं 3, नंतर झालं 4. म्हणजे वास्तवता एकाला आहे. तुम्ही म्हणाल नाही कळालं. मी उदाहरण देतो. उदाहरण सोपं देतो, ऐका. कल्पना करा एखादा मनुष्य मंडईमध्ये गेला. मला सांगायचं काय आहे ते एक, आहे ते सगळं एक. मंडईमध्ये गेला, मार्केटमध्ये गेला, आंबे घेतले, एक डझनभर आंबे घेतले. डझनभर म्हणजे किती? 12 आंबे घेतले आणि घरी आला. घरी आल्याबरोबर बायकोने विचारलं कुठं गेला होतात, काय घेऊन आलात, किती घेऊन आलात, कसे घेऊन आलात. एवढे सगळे प्रश्न जी विचारते तिचं नाव बायको. हा अनुभव घेऊनच आपण आलोय ना इथं, बरोबर. हे सगळे प्रश्न जी विचारते तिचं नाव बायको. आणि थोडं पुढं बोलू.
इतक्या सगळ्या प्रश्नांची खाली मान घालून जो उत्तर देतो त्याचं नाव नवरा. आता खरं तर हे बाबांच्या समोर बोलायला नको आहे, तुम्हाला त्यातला अनुभव नाही, आम्ही तेच करतोय रोज. आता हात जोडल्याशिवाय तुम्हाला वाटतं महाराज यावे, पण तिथं हात जोडल्याशिवाय इकडे येता येत नाही बाबा, तुम्हाला काय सांगू, आता यावं लागतं. आता पुढं ऐका, या बिचाऱ्याने आपलं सांगितलं, मंडईत गेलो होतो, डझनभर आंबे आणले, एवढ्या एवढ्या पैशाला आणले, इतके झाले, अमुक झालं तमुक झालं. तिने विचारलं डझनभर आणले? हो. कुठं आहे? म्हणजे पिशवीमध्ये. मला हे सगळं का सांगायचं आहे ते सगळं? हां, हे विसरू नका, मुद्दा सोडू नका, आहे ते सगळं एक. त्यालाच आम्ही 2, 3, 4 म्हणायला लागलो. सर्वदर्शन संग्रहामध्ये न्याय वैशेषिकांचं जे मत आहे त्याच्यात वैशेषिकांनी दिलेला हा दृष्टांत आहे, सांगतो आपल्याला. आहे ते. बायकोने विचारलं डझनभर आंबे आणले? हो. 12 आणले? हो. कुठं आहेत? पिशवीमध्ये. ते म्हटले मला मोजून दाखवा. तो म्हटलं मोजून काय दाखवायची गरज आहे? 12 आंबे आणलेले आहेत, आंबरस कर, कापून खा, काय करायचं ते कर, काय मोजून दाखवायची गरज आहे? ते म्हटली माझा तुमच्यावर विश्वास नाही, मोजून दाखवा. तो म्हटलं गंमत आहे, लोक विश्वास ठेवून 2 तास कीर्तन ऐकतात. नाही, तुम्ही माझ्याकडे जरी बघत असला तरी हे मी माझ्यावर घेतलंय, तुमचंही तेच आहे. फक्त आता तुमच्या गावात तुम्हाला कसं बोलायचं म्हणून मी माझ्या अंगावर घेतलंय हे. तुझा विश्वास नाही, लोक विश्वास ठेवतात माझ्यावरून, तुझा विश्वास नाही. ते म्हटले नाही विश्वास, मला मोजून दाखवा. 12 आंबे मोजायचे. आता ऐका, आहे ते एक, मला सांगायचं आहे ते एक. 12 आंबे मोजायचे. बायको समोर बसलेली होती, तिने पिशवीत हात घातला. आता 12 आंबे मोजून दाखवायचे. पिशवीत हात घातला, एक आंबा हातात घेतला, समोर ठेवला. बघ, एक. हातात किती आहे? हातात 1. म्हटला किती? 1. हे तर कळलं ना, हातात किती आहे? 1. आणि म्हटला किती? 1. झालं. परत पिशवीत हात घातला, आणखीन एक आंबा घेतला आणि असा समोर ठेवला आणि म्हटला बघ 2. हातात किती आहे? म्हटलं किती? मला हेच सांगायचं आहे ते सगळं 1 म्हणायला लागलो 2. कळलं का? बघा, याच्यापेक्षा सोपं सांगता येत नाही. आता मी हे सगळं का सांगायला लागलो? सगुण निर्गुण एकू गोविंद. मला इथं बोलायचं आहे, अरे तेच सगुण आहे आणि तेच निर्गुण आहे, एकू गोविंद. कुणीतरी ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं असेल, माऊली सगुणही तेच म्हणता आणि निर्गुणही तेच म्हणता, मग ही नावं 2 का दिली? एकतर सगुण तरी नाव द्यायचं किंवा निर्गुण तरी नाव द्यायचं. कळालं असतं ना, जरी 2 माणसं बोलणारे असतील तरी दोघांनी म्हणायला पाहिजे होतं हा सगुण आहे, हा सगुण आहे. पण एक जण म्हणतोय सगुण आहे आणि दुसरा म्हणतोय निर्गुण आहे. जर परमात्मा एकच असेल तर त्याला नावं 2 का दिली? त्याला 2 पद्धतीने हाका का मारल्या? त्याचं एक उत्तर व्यवहाराच्या दृष्टीने देतो. मगाशी झालं तत्वज्ञानातून, आता थोडं व्यवहाराच्या दृष्टीने देतो. एकच आहे पण त्याला 2 नावं का आली? साधं उदाहरण आहे. कल्पना करा, आपण इकडून पंढरपूरला निघालो. बीड पंढरपूर ST डायरेक्ट ST आहे. धावत धावत एक मनुष्य त्या ST मध्ये बसला आणि मग ST मध्ये जागा पकडली, बसला. अनेक लोक होती, गर्दी होत होती. तेवढ्यामध्ये ST निघताना एक मनुष्य धावत धावत निघाला. तोही कसा बसा त्या ST मध्ये शिरला आणि मग याच माणसाच्या जवळ येऊन बसला. काही नाही, एका गावाचे नव्हते, ओळखीचे नव्हते, पाहुणे नव्हते, रावळे नव्हते, काही नव्हतं. दोघं बसले. ST थोडी स्टँडमधून बाहेर पडली, बीडच्या बाहेर गेली. थोडंसं पुढं गेल्याबरोबर या दोघांमध्ये मैत्री झाली. या दोघांमध्ये काय झाली? मैत्री झाली. तुम्हाला एक साधं वाक्य सांगू, ST मध्ये जी मैत्री होते का नाही, ते अगोदर जागेवरनं भांडणं होतात आणि मग मैत्री होते. बघा, आता हे अनुभवाचं आहे सगळ्याच्या. अगोदर तुझी जागा का माझी जागा याच्यावरनं भांडणं होतात, दोघात मैत्री झाली. मैत्रीमध्ये इकडल्या तिकडल्या गप्पा अमुक तमुक करत 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 कधी पंढरपूरला आलं कळालं नाही. पंढरपूरला स्टँडवर उतरले. उतरल्याबरोबर पहिल्याने दुसऱ्याला विचारलं, का हो तुम्ही पंढरपुरामध्ये आला, पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं आहे का? तो म्हटलं नाही हो, वेळ मिळाली तर जाईल, पण माझं तिकडं नाही, माझं एक महत्त्वाचं काम आहे. असं कोणाकडे जायचं आहे? माझे इथं मामा राहतात, त्यांना भेटायला जायचं आहे. दुसरा म्हटलं असं तुम्ही आला का पांडुरंगा? नाही मी पण नाही, माझे इथं काका राहतात, त्यांना भेटायला आलो. ते म्हटले कुठं राहतात मामा? म्हटले तिकडंच मंदिराकडे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाकडे, तिकडंच राहतात. दुसरा म्हटला काय गंमत आहे, माझेही काका तिकडंच राहतात ना, मग 2 रिक्षा करून जाण्याच्या ऐवजी एका रिक्षामध्ये जाऊया. दोघंही एका रिक्षात बसले आणि ती रिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापर्यंत आली. त्या रिक्षावाल्यांनी विचारलं, बोला आता कुठं जायचं आहे? त्यांनी विचारलं, अहो मामा कुठं राहतात? म्हटलं इथं गजानन महाराजांच्या मठाकडे. दुसरा म्हटला काय गंमत आहे, माझेही काका तिकडंच राहतात ना. चला रिक्षा तिकडून गेली. तिथं गेल्यानंतर इथं कुठं राहतात मामा? म्हटलं इथं महात्मा फुले चौकामध्ये. दुसरा म्हटला काय गंमत आहे, माझेही काका तिकडंच राहतात ना. रिक्षावाला तिकडे घेऊन गेला. इथं कुठं राहतात मामा? म्हटलं इथं सावतामणी महाराजांच्या मठासमोर. दुसरा म्हटला काय गंमत आहे, माझेही काका तिकडंच राहतात ना. रिक्षावाला तिथपर्यंत गेला. रिक्षातून दोघं उतरल्यावर इथं कुठं राहतात मामा? इथं समोर जे बोळामध्ये बोधले महाराजांचा मठ आहे ना, तेच माझे मामा आहेत. दुसरा म्हटला काय गंमत आहे, तेच माझे काका आहेत ना. आता थोडं
एक लक्षात घ्या, हे बोलता बोलता मी माझ्या घरचा पत्ता सांगितलाय. तुम्ही कीर्तन झाल्यावर विचारू नका कुठं राहता, मला वेळ नाही, मला पुढे जायचं आहे हे सांगावं लागतं. उगं कार्ड वाटण्यापेक्षा हे बरं. बोधले महाराज ही व्यक्ती, आता मला जे सांगायचं ते नीट ऐका. बोधले महाराज ही व्यक्ती एक, पण एक जण म्हणायला लागले त्यांना मामा आणि दुसरा म्हणायला लागला त्यांना काका. तसं एकाच व्यक्तीला कोणी मामा म्हणायला लागलं, कोणी काका म्हणायला लागलं. तसा परमात्मा एकच आहे, कोणी सगुण म्हणायला लागलं, कोणी निर्गुण म्हणायला लागलं. विठाला आपण इथपर्यंत पोहोचलो की परमात्म्याची दोन रूप, एक सगुण रूप आहे आणि दुसरं निर्गुण रूप आहे. आणखीन एक छोटासा प्रश्न येतो की हे दोन्ही रूप एका ठिकाणी दाखविण्याकरिता असं नेमकं काय आहे? अद्वैत वेदांतांनी चिंतन केलं, ब्रह्म अमुक तमुक सगळं, पण तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला ते कळणं शक्य नाही. आणि म्हणून असं नेमकं कोण आहे की जिथं सगुणही तेच म्हणता येईल आणि निर्गुणही तेच म्हणता येईल? याचं एक सोपं उत्तर तुकाराम महाराजांनी दिलंय. आपल्या ऐकण्यातला अभंग सांगतो. तुकाराम महाराज सांगतात, जाने जाने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे, सगुण निर्गुणाचा ठाव, निर्गुणाचा ठाव, निर्गुणाचा ठाव. विटे पाव धरिले, विटे पाव धरिले, विटे पाव धरिले, विटे पाव धरिले, विटे पाव धरिले. सगुण निर्गुणाचा ठाव, विटे पाव धरिले, विटे पाव धरिले, विटे पाव धरिले. सगुण निर्गुणाचा ठाव, विटे पाव धरिले, ठाव विटे पाव धरिले, ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे. महाराज किती गोड प्रमाण देतात. अरे विटे पाव धरिले, विटेवरचे जे पाय आहेत ना, तोच सगुणाचाही ठाव आहे आणि निर्गुणाचाही ठाव आहे. ठाव या शब्दाचा अर्थ अस्तित्व. सगुणाचं अस्तित्व म्हणजे विटेवरचे पाय आहेत आणि निर्गुणाचंही अस्तित्व म्हणजे विटेवरचे पाय आहेत. आता कोणीतरी प्रश्न केला असेल तुकाराम महाराजांना, महाराज सगुण आणि निर्गुण एकच आहे असं तुम्ही आतापर्यंत एवढा वेळ झालं सांगता, पण जीवाचं अंतिम गंतव्य काय आहे? नेमकं शिवाला पोहोचायचं आहे ते नेमकं अंतिम गंतव्य काय आहे? माणसाला ते कळावं, आपल्याला कुठं पोहोचायचं हे कळावं. थोडं गमतीने 4 वाक्य सांगतो, बारीक आहे का. माणसाला कुठं जायचं हे लक्षात यावं, कुठं जायचं हे लक्षात यावं. समजा कुठं जायचं हे नाही लक्षात आलं तर कमीत कमी आपण कुठून आलो एवढं तरी लक्षात यावं, एवढं तरी लक्षात यावं. आणि जरा पुढे बोलू, आपण कुठून आलो हेही नाही लक्षात आलं तर कमीत कमी आपण सध्या कुठं आहोत एवढं तरी लक्षात यावं. बऱ्याच लोकांना आपण कीर्तनात बसलो याचीच जाणीव नसते. आपण कुठं आहोत हे कळलं पाहिजे. आणि जरा पुढे बोलू, आपण कुठे आहोत हेही नाही कळालं तर कमीत कमी आपणच कोण आहोत एवढं तरी कळालं पाहिजे. जीवाचं अंतिम गंतव्य काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. थोडं पुढे बोलतो. तत्वज्ञानामध्ये परमपुरुषार्थ म्हणून मोक्षाची चर्चा केली आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. जीवाचं अंतिम गंतव्य सांगितलंय मोक्ष. जीवाचा परमपुरुषार्थ सांगितला मोक्ष. जीवाला जे साध्य प्राप्त करून घ्यायचं ते सांगितलंय मोक्ष. याचा अर्थ अद्वैतानुभूती, याचाच अर्थ निर्गुण तत्वापर्यंत जाणं हे जीवाचं अंतिम गंतव्य आहे. मग कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं असेल, महाराज या निर्गुण तत्वापर्यंत जाणं हे जर जीवाचं अंतिम गंतव्य असेल तर मग त्या निर्गुणापर्यंत जायचं कसं? तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, तुझं काय झालंय, तू एकनाथ महाराजांचा हरिपाठ पाठ केला नाही म्हणून तुला हा प्रश्न पडलाय. म्हणजे आता एकनाथ महाराजांचा हरिपाठ असतो हे सांगायची वेळ आली आता अलीकडल्या काळामध्ये. अलीकडल्या काळातलं स्वरूप सप्ताहाचं परमार्थाचं बदलत चाललं. पूर्वी आमच्या लहानपणी किंवा आदरणीय बाबा इथं बसलेले आहेत त्यांना विचारा,
पूर्वीच्या वेळेला त्या सप्ताहाचं जे स्वरूप असायचं, पहाटेचा काकडा असायचा, नंतर ज्ञानेश्वरी पारायण असायचं, नंतर गाथा भजन असायचं, नंतर ज्ञानेश्वरीवरची प्रवचन असायची, हरिपाठ असायचा, कीर्तन आणि मग जागर, हे सगळं अतिशय व्यवस्थित पद्धतीने आणि त्या सेवा असायच्या महाराज. हे मला पूर्वी पत्रिका नसायच्याच, म्हणजे आपण जुनी मंडळी बसलेल्या बहुतेक पत्रिका नसायच्या, जरी असल्या तरी त्या पत्रिकेमध्ये काय असायचं सांगू, कीर्तन सेवा शब्द असायचा, प्रवचन सेवा, मृदंग सेवा, भजन सेवा, अन्नदान सेवा, सगळ्याला सेवा शब्द. आता पत्रिकेत तसं नाही, आता पत्रिकेत काय कीर्तनकार. आता बघा वैकुंठवासी जगन्नाथांना पवार असं म्हणायचे कीर्तनकार, का बहुतेक हा कार मध्ये यायला लागला कीर्तन. अण्णा फार कोट्या गोड करायचे महाराज, अण्णांच्या कोट्या फार गोड असायच्या. कारण आता आम्ही जरी फार अण्णांना पाहिलं नाही, ऐकलं नाही, पण अलीकडल्या काळामध्ये जे थोडंफार त्यांचं मी यूट्यूबला ऐकतो, थोडंफार म्हणजे यूट्यूबला जे थोडंफार ऐकण्यासारखं आहे. कारण अलीकडल्या काळामध्ये यूट्यूबला काय चालतं आपल्याला माहित आहे. अहो काय थंबनेल टाकतो आपण वेड्यासारखे. कधी कधी काही यूट्यूबला मी बघितलं, तडका कीर्तन. कीर्तन कुठं तडका असतंय? आपण काय शब्द लिहितो हे बऱ्याच यूट्यूबकारांना कळत नाही. मला एका आळंदीतले एक मोठे गायक आहेत तुळशीराज महाराज, आणि म्हणून मला त्यांची आवडती चाल म्हणून मी आपलं त्यांचं नाव सर्च केलं की बाबा आपण त्यांची चाल ऐकावी. त्यांच्या चालीपुढे थंबनेल लिहिलेलं होतं, भयानक चाल. आता चाल कुठं भयानक असेल? म्हणणारा भयानक असेल ती गोष्ट निराळी, पण चाल कुठं भयानक असते? काही आपण टाकतो महाराज, काही थंबनेल टाकतो, त्याच्यामुळे संप्रदायाचं किती अवमूल्यन होते हे लक्षात येत नाही. बरं, हा आपण जेव्हा आज मी जरी इथं शेलूरमध्ये इथं जरी कीर्तन करत असलो तरी हे यूट्यूबच्या माध्यमातून जगभर पोचत आहे. कुणीतरी परदेशामध्ये बसून हे कीर्तन ऐकतंय, कुणीतरी कर्नाटक आंध्रामध्ये बसून हे कीर्तन ऐकतंय. त्यामुळे आपण जेव्हा याच्या माध्यमातून देतो तेव्हा संप्रदायाचं चांगलं जे जे आहे ते देण्याची जबाबदारी आता सगळ्या कीर्तनकार प्रवचनकारांवर आलेली आहे. विठाला थोडं पुढं बोलतो. मग कसं निर्गुणापर्यंत जायचं, काय करावं? तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुझं काय झालं, एकनाथ महाराजांचा हरिपाठ पाठ नाही. अरे नाथांचं एक प्रमाण डोळ्यासमोर घे, काय सगळ्यांच्या ऐकण्यातलं आहे, निर्गुणी पावलो सगुणी भजता विकल्प धरिता जीवा झाले. आता थोडं पुढं ऐका, याला अन्वय थोडासा करा. निर्गुणी पावलो, पण कसं, सगुणी भजता, म्हणजे सगुणी भजता निर्गुणी पावलो. अन्वय करताना असा करा, सगुणी भजता निर्गुणी पावलो. याचा अर्थ काय झाला, सगुणाच्या भजनाने आम्ही निर्गुणापर्यंत पोहोच झालो. कुणीतरी इथं बसलेलं म्हणेल, नाही हो आम्हाला हे प्रमाण नाही लक्षात आलं, मी दुसरं एक प्रमाण देतो कळण्याकरता. आपल्या ऐकण्यातलाच अभंग आहे, महाराजांचा एक अभंग आहे, आता पाविजेल घरा या दातारा संगती. आता पाविजेल घरा या दातारा संगती. याचा अन्वय कसा करावा लागतो, या दातारा संगती घरा पाविजेल. घरा पाविजेल या शब्दाचा अर्थ निर्गुण आणि या दातारा संगती या शब्दाचा अर्थ सगुण. म्हणजे सगुणी भजता या दातारा संगती आणि निर्गुणी पावलो म्हणजे घरा पाविजेल. समजा हेही प्रमाण फारसं नाही लक्षात आलं, मी दुसरं प्रमाण देतो. कार्याच्या कीर्तनामध्ये एक अभंग सांगितला जातो, तुझी ये संगती झाली अमुची निश्चिंती. मला वाटतं तुझी ये संगती म्हणजे सगुणी भजता आणि झाली अमुची निश्चिंती म्हणजे निर्गुणी पावलो. पटलं का बघा, सगुणी भजता तुझी ये संगती, निर्गुणी पावलो झाली अमुची निश्चिंती. समजा कोणी म्हणेल नाही हो हे पटलं नाही, आणखीन सांगा, आणखीन एक प्रमाण देतो, सगुणी भजता निर्गुणी पावलो. रोजचं पाठातलं प्रमाण घ्या, मुखी नाम हाती मोक्ष. मला वाटतं मुखी नाम म्हणजे सगुणी भजता आणि हाती मोक्ष म्हणजे निर्गुणी पावलो. विठ्ठल सगुणी भजता निर्गुणी पावलो. मी एक प्रमाण दिलं, या दातारा संगती घरा पाविजेल. दुसरं प्रमाण दिलं, तुझी ये संगती झाली अमुची निश्चिंती. तिसरं प्रमाण दिलं, मुखी नाम हाती मोक्ष. कुणीतरी म्हणेल नाही हो हे प्रमाणातून कळालं नाही, आम्हाला एखादा पुरावा द्या. मी पुरावा बघूनच आलोय, कारण वकील असल्यामुळे घेऊन यावे लागतात पुरावे. मी पुरावा आणलेलाच आहे, मी आता पुरावा सांगतो. ऐका, माझा विषय काय चाललाय, फक्त विषय सोडू नका. सगुणी भजता निर्गुणी पावलो, मला एवढंच सांगायचं आहे. याला एक पुरावा मी रामायणातलाच देतो. आपण रामगडाचाच हा उत्सव आहे, रामकथा आपली इथं चालू आहे. मी थोडासा रामायणातलाच एक दाखला देतो, अतिशय गोड आणि प्रसिद्ध दाखला आहे. माझा विषय चाललाय सगुणी भजता निर्गुणी पावलो. काय झालं, प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. तो प्रसंग मला जिथं बोलायचं आहे तिथे घेऊन जातो. रामचंद्र प्रभू वनवासाला निघाल्यानंतर पहिल्यांदा ते भेटतात कौसल्या मातेला. कौसल्या मातेच्या पाया पडतात आणि कौसल्याला सांगतात, आई मी निघालोय. आता कौसल्याला कळे ना, हा निघालो म्हणतोय म्हणजे कुठे निघाला, कारण उद्या राज्याभिषेक आहे. आणि उद्या राज्याभिषेक असताना आज निघालो असं म्हणताय. कौसल्याने प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं आणि विचारलं, रामा
उद्या तुमचा राज्याभिषेक आहे आणि आज तुम्ही निघालो म्हणता कुठं? याचा अर्थ राम वनवासाला निघालेले आहेत याची कल्पना कौशल्येला नाही. बरोबर? जरा पुढं ऐका, मला आणखीन थोडं पुढं बोलायचं आहे. रामाला वनवास सांगितलेला आहे हे कौशल्येला माहीत नाही. हे कौशल्येला माहीत नाही. आणखीन थोडं पुढं बोलू. खरं मला आपल्याला, आपण रामायण ऐकताय सगळी, मला सांगा रामचंद्र प्रभूंनी वनवासाला जावं कुणी सांगितलं? कैकेयी, राजा दशरथ आणि कैकेयी. म्हणजे ही चर्चा झाली कुठं? कैकेयीच्या महालामध्ये. आता ऐका, कैकेयीच्या महालामध्ये ही चर्चा झाली. याचा अर्थ काय? कैकेयीच्या महालामध्ये काय चाललंय किंवा काय झालंय याची कल्पना कोणाला नाही? कौशल्येला नाही. थोडं पुढे बोलू. आपल्या शेजारी काय चाललंय हे जिला सुतराम माहीत नसतं तिचं नाव कौशल्या. कळली का नाही कौशल्या? तुम्हाला नाही कळली, दुसरं सांगतो. आपल्या शेजारी काय चाललंय हे जिला माहीत नाही तिचं नाव कौशल्या. आणि समजा ही नाही कळालं तर दुसरं सांगतो, अख्ख्या गावात कुठं कुठं काय काय चाललंय हे जिला माहिती तिचं नाव मंथरा. कळाली का कौशल्या? मला मंथरा नाही सांगायची, कौशल्या सांगायची. आणि त्याच्या पुढं आपल्याकडे सगळ्या कौशल्या. मला माघारी जायचं आहे, आता मंथरा कुणी नाही, सगळ्या कौशल्या. ऐका आता, पण कौशल्याला माहीत नाहीये. कौशल्य हा शब्द सामान्य नाही. कुशलहा बुद्धी यशसहा कौशल्य. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये केलेलं चिंतन सांगतो. नाथराय असं सांगतात, कौशल्याती सद्विद्या, सुमित्राती शुद्ध मेधा, कैकेयीती अविद्या, कुविद्या मंथराती पासी, कुविद्या क्षोभओनी अविद्येसी, श्री रामचंद्र पाठविला वनवास. नाथांची भावार्थ रामायणातली ओवी आहे, फार गोड ओवी आहे. कौशल्या म्हणजे सद्विद्या आहे. सद या शब्दाचा अर्थ ब्रह्म. ब्रह्मविद्या म्हणजे कौशल्या. का नसू नये? ब्रह्मजीच्या पोटी जन्माला येतं, ती ब्रह्मविद्या नाही तर कोण असेल हो? त्यामुळे कौशल्या म्हणजे ब्रह्मविद्या आहे. पुढे ऐका, सुमित्रा म्हणजे शुद्ध मेधा आहे. मेधा या शब्दाचा अर्थ बुद्धी आणि शुद्ध या शब्दाचा अर्थ व्यापक. व्यापक बुद्धीची जी आहे सुमित्रा. जरा आणखीन थोडं पुढे ऐका, कैकेयी कोण आहे? कैकेयी ती अविद्या. अविद्या जी वेदांतांनी अज्ञान सांगितलं, माया सांगितलं, ती म्हणजे कैकेयी आहे. आणि त्याच्या पुढे थोडं ऐका, मंथरा कोण आहे? कुविद्या मंथरा ती पासी. थोडं आणखीन पुढे बोलू, ऐका. सद्विद्या, अविद्या आणि कुविद्या. सद्विद्या म्हणजे कौशल्या, अविद्या म्हणजे कैकेयी आणि कुविद्या म्हणजे मंथरा. तुम्हाला आणखीन थोडं मला असं सांगायचं आहे, खरं तर सद्विद्येचा जगाला त्रास नसतो, अविद्येचाही जगाला त्रास नसतो. जगाला त्रास असतो या कुविद्येचा. कुविद्येचा. हे कुविद्या शब्द जर असा नाही कळाला तर दुसऱ्या भाषेत सांगतो. योग वसिष्ठामध्ये वसिष्ठांनी रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना असं सांगितलंय, ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव जीवती, ज्ञानवान एव सुखवान, तस्मात ज्ञानमयो भव. वसिष्ठ सांगतात, रामा, या जगामध्ये ज्ञान हेच खरं बल आहे, या जगामध्ये ज्ञान हेच खरं सुख आहे आणि या जगामध्ये ज्ञान हेच खरं जीवन आहे. तस्मात ज्ञानमयो भव. त्यामुळे ज्ञानीच हो. पैसा आहे ना, ज्ञानीच हो. ज्ञानाला किंमत आहे महाराज. ऐका, ज्ञानाला किंमत आहे. किंमत असावी ती ज्ञानाला. जुने कीर्तनकार उदाहरण द्यायचे. एखादी कंपनी, त्याच्यातलं एक मशीन बंद पडलं म्हणले आणि मशीन बंद पडलं, काही चालू होईना. 10-15 सेवक सगळे ते नोकर प्रयत्न करा, इकडं ठोक तिकडं ठोक, इकडं ठोक तिकडं ठोक, पण ते मशीन काही चालू होईना. शेवटी मॅनेजरने एका इंजिनियरला बोलवलं. तो इंजिनियर आला, त्यांनी ते सगळं बघितलं आणि एक हातोडा घेतला आणि एका ठिकाणी खेळ्यावर मार म्हटले. ते बरोबर मारला, ते मशीन सुरू झालं. सगळ्याला आनंद झाला. त्या इंजिनियरला विचारलं, तुम्हाला किती द्यायचे? त्यांनी सांगितलं 10,000. ते बाकीचे जे होते ना, 2 दिवस ठोकत होते, ते म्हटले 10,000 फक्त खेळा ठोकायला? हां, आम्ही 2 दिवस झालं ठोकतोय म्हटले आणि तुम्ही खेळा ठोकायला 10,000 घेता? त्या इंजिनियरनी सांगितलं, खेळा ठोकायची 10,000 नाही, तो खेळा कुठला ठोकायचा त्याला 10,000 आहे. ज्ञानाला किंमत आहे. बरं, त्यांना तुम्हीच आलं पाहिजे वाजवायला. का? ज्ञानाला किंमत आहे, द्यावी. आज तुळशीराम महाराज आहेत, इथं इतकी गुणवान गायक मंडळी आहेत. याचं का? आमचे एक सर एक सांगायचे आम्ही कॉलेजमध्ये असताना. आता ते शब्द खरं तर मला आज आनंद वाटला. त्याचा आनंद सांगतो, त्याला कारण सांगतो. महाराजांची माझी परिचय तर आहेच आहे, पण इथं आल्यानंतर येताना, कीर्तनाला येताना चौकदार 2-4 मागं होती, बाकी होती, सगळी होती. मग जवळची माणसं कानात काहीतरी सांगत असतात. बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो ना, तेव्हा बरीच लोक आम्हाला सांगतात, माहिती आहे काय सांगतात? नाही, आमचं नाव घ्या बरं, आम्ही असावं ना, आम्ही तसं हवं, हे आम्हाला सांगत राहतात. आता आम्ही त्यांचं ऐकत नाही, ती गोष्ट नाही, आपल्याला ते जमतही नाही कधी. पण मला आज जे कानात सांगितलं ते मला आपल्याला जाहीर सांगायचं आहे. काय सांगितलं? माझ्याजवळ जी 4-5 मुलं चालत होती आत्ता, आणि त्यांनी मला एकच सांगितलं की महाराज, की आमच्या सगळ्या या परिसरातल्या मुलांनी शिक्षण कसं घ्यावं एवढं कीर्तनातून सांगा म्हटलं. शिक्षणाबद्दल बोला.
मला इतका आनंद वाटला. हे किती एखादा सप्ताह करत असताना त्या सप्ताहातून शिक्षण किती आवश्यक आहे हे जगाला सांगा असं सांगणारा जर सप्ताह होत असेल, मला वाटतं त्याला रामगडाचा सप्ताह म्हणावा. काय किती विशेष आहे महाराज. माझे वडील एक वाक्य सांगत असतात, बाबा तुम्ही वडिलांना बघितलंय, आमचे वडील एक वाक्य असं सांगत असतात की शिक्षण आणि संस्कार याच्या संबंधाने बोलताना ते एक वाक्य फार महत्त्वाचं सांगत असतात. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण कमी होतं पण संस्कार होते. आत्ताच्या काळामध्ये शिक्षण फार झालं पण संस्कार राहिले नाहीत. आणि याची सांगड घालण्याकरता आमचे वडील एक वाक्य मला असं सांगत असतात, शिक्षण ही काळाची गरज आहे पण संस्कार ही जीवनाची गरज आहे. आणि संस्कारमय शिक्षणाकरिता अशा उत्सवांची गरज आहे. लक्षात घ्या, महत्वाचं आहे. कारण शिक्षणाने बुद्धी व्यापक होते, ज्ञान आम्हाला व्यापकतेकडे घेऊन जातं, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे वशिष्ठ रामाला उपदेश करताना सांगतात, ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव जीवती, ज्ञानवान एव सुखवान, तस्मात ज्ञानमय भव. आता थोडं पुढलं सांगतो, हा सगळ्याचा माहीत असलेला उपदेश आहे. पुढे एक उपदेश करताना असं सांगितलं वशिष्ठांनी रामाला, हे रामा ज्ञानीच हो. आता ऐका जरा बारीक ऐका, ज्ञानीच हो. समजा ज्ञानी नाही होता आलं तर अज्ञानी असलेलं बरं, पण ज्ञान बंधू कधी होऊ नको. आता हे जरा बारीक ऐका. तुम्ही म्हणाल हे ज्ञान बंधू नवीन काय काढलं, सांगतो. ज्ञानी कोणाला म्हणायचं, अज्ञानी कोणाला म्हणायचं, ज्ञानबंधू कोणाला म्हणायचं. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्यांना ज्ञानी म्हणा, ज्यांच्याकडे ज्ञान नाही त्यांना अज्ञानी म्हणा. पण ज्ञानबंधू कुणाला म्हणायचं, ज्ञान नसतं पण ज्ञान असल्यासारखा आवांत, त्याचं नाव ज्ञानबंधू. कळलं का बघा. हे मधले फार त्रासदायक आहे. तुम्हाला सांगू, आता थोडं या मला बाबांच्या समोर बोलायचं आहे. मला जाहीर एवढंच बोलायचं आहे की या जगाला ज्ञानी लोकांचा त्रास नाही, या जगाला ज्ञानी लोकांचा त्रास नाही, कारण चौथी याची ठाई काहीच करणे नाही. या जगाला अज्ञानी लोकांचाही त्रास नाही, या जगाला या मधल्याचा त्रास आहे. हे जे ज्ञान बंधू म्हणून घेतात का नाही, यांचा मात्र फार त्रास आहे. मला आपल्याला सांगायचं आहे की ज्ञानबंधू या शब्दाचा अर्थ आहे आपल्या ज्ञानाला असलेला विकारांचा स्पर्श, याला ज्ञानबंधू म्हटलं जातं. आणि त्याला कळण्याकरता रामायणातली ही ओवी दिली, कुविद्या. मंथरा कोण आहे, कुविद्या आहे. आणि या कुविद्येने अविद्येमध्ये क्षोभ केलेला आहे. प्रभू रामचंद्रांना वनवासाला जाण्याची वेळ येते आहे. प्रभू रामचंद्र कौशल्याच्या पाया पडतात, निघतात. कौशल्याने विचारलं, अरे निघाला कुठं, उद्या राज्याभिषेक आहे ना. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, आई उद्या माझा राज्याभिषेक नाही, उद्या भरताचा राज्याभिषेक आहे. हे सगळं राज्य माझ्या वडिलांनी भरताला दिलेलं आहे. शेवटी ती आई जरा बारीक आहे का, मी रामायणात सांगतो पण थोडं बारीक सांगतो आणखीन एकदा. कौशल्याने हे जेव्हा ऐकलं, मातृत्व धर्माप्रमाणे कौशल्या थोडा क्षणभर खिन्न झाली. पण पुढच्या क्षणामध्ये कौशल्याने ती खिन्नता बाजूला काढली आणि रामाकडे बघून विचारलं, तुझ्या वाट्याला काय आलंय. जर हे अयोध्येचं राज्य भरताला दिलं असेल तर तुझ्या वाट्याला काय आलंय. आता प्रभू रामचंद्रांचं उत्तर आहे का. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, आई माझ्या वडिलांचं माझ्यावर फार प्रेम आहे. अरे सगळं राज्य भरताला दिलं, तुझ्यावर काय प्रेम आहे. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, माझ्या वडिलांचं माझ्यावर किती प्रेम आहे सांगू आई, नीट ऐक. मर्यादित असलेलं अयोध्येचं राज्य माझ्या वडिलांनी भरताला दिलं. मर्यादित म्हणजे सीमा आहे, अयोध्येच्या राज्याला सीमा आहे. मर्यादित असलेलं अयोध्येचं राज्य माझ्या वडिलांनी भरताला दिलं, पण अमर्याद असलेलं वनाचं राज्य माझ्या वडिलांनी मला दिलं म्हटले. वनवासाला वनाचं राज्य म्हणण्याकरता रामचंद्र प्रभूच पाहिजेत महाराज. आहे वनवास, पण त्याला बघताना मात्र राम म्हणतात हे वनाचं राज्य आहे. मला आपल्याला सांगायचं आहे, दृष्टिकोनात बदल घडणं यालाच परमार्थ म्हणतात. विठ्ठल झालं. प्रभू रामचंद्र दर्शन घेतात. आता थोडं पुढं आहे का, राम दर्शन घेतात, कौशल्यपासून पुढे निघतात. खूप चर्चा आहे, खूप संवाद आहे, माझ्याकडे तेवढी वेळही नाही आहे. आपल्याकडे थोडं पुढं बोलायचं आहे मला, आणि सगळंच एका कीर्तनात सांगायचं नसतं हा नियम आहे महाराज. त्यामुळं थोडं राखून सांगतो. थोडं पुढं चला. झालं, पुढं निघाले, सीतामाईकडे गेले आणि प्रभू रामचंद्रांनी सीतामाईकडे पाहिलं आणि सांगितलं, सीते मी निघालो. म्हणले कुठं निघाला, वनवासाला निघालो. मला का सांगायला लागलात, काही नाही तुझी परवानगी घ्यायला लागलोय, तुला सांगायला लागलोय. आता ऐका काय बोलले असतील सीतामाई. सीतामाईंनी प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं आणि विचारलं, प्रभू तुम्ही मला सांगता, माझी परवानगी घेता. म्हटले हो. सीतामाईंनी प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं आणि प्रभूंना विचारलं, प्रभू बहुतेक तुमचा वेदांताचा अभ्यास कमी आहे, तुम्ही चातुर्मास केले नाहीत बहुतेक, संस्थेत गेला नाहीत बहुतेक तुम्ही. आता हे सीतामाईंनीच बोलावं बरं, वेदांताचा अभ्यास कमी आहे. आपल्या घरचे असं म्हणत नाहीत. आपल्याला काय म्हणतात, तुम्हाला काय डोक्याचा भाग आहे काय असं म्हणायचं, डोक्याचा फेटा घेऊन घरातून बाहेर निघायचं. काय डोकं आमचं काय बघा.
सीतामाईने सांगितलं तुम्हाला बहुतेक वेदांताचा अभ्यास कमी आहे. प्रभूने विचारलं का? आता ऐका जरा बरं. प्रभू रामचंद्रांनी सीतामाईकडे पाहिलं आणि सीतामाईने प्रभू रामचंद्रांना विचारलं, प्रभू तुम्ही मला विचारण्याकरिता परवानगी घेण्याकरता किती जण लागतात? म्हटले दोघं. परवानगी करता किती जण लागतात? दोघं. एक परवानगी घेणारा आणि दुसरी ज्याची घ्यायची आहे तो. सीतामाईने विचारलं मग इथं दोघं कोण आहेत? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं एक मी आणि दुसरी तू. एक मी आणि दुसरी तू. सीतामाईने प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं आणि प्रभूंना विचारलं, प्रभू मी तुमच्या दृष्टीने तू कधी झाली? माझा प्रश्न इथं आहे, मी तुमच्या दृष्टीने तू कधी झाली? कारण तू हा शब्द आपल्यापासून जे वेगळे असतात त्यांना लावायचा असतो, आपल्यापासून जे भिन्न असतात त्यांना लावायचा असतो. तू हा शब्द आपल्या स्वरूपाला नसतो, स्वरूपापासून जे भिन्न आहे त्याला लावला जातो. मी तुमच्यापेक्षा तू म्हणत असाल तर याचा अर्थ मी तुमच्यापासून वेगळी झाली. मी कधी वेगळी झाली सांगा? पतीची या मता अनुसरवानी पतिव्रताना. नाथ महाराजांनी दृष्टांत असे दिलेले आहेत. प्रभू रामचंद्र साखर आहेत तर त्याच्यातली गोडी म्हणजे सीतामाई आहेत. प्रभू रामचंद्र फूल आहेत तर त्याच्यातला सुगंध म्हणजे सीतामाई आहेत. प्रभू रामचंद्र पद आहेत तर त्याच्यातला अर्थ म्हणजे सीतामाई आहेत. प्रभू रामचंद्र चित्त आहेत तर त्याच्यातलं चैतन्य म्हणजे सीतामाई आहेत. मग मला सांगा की सुगंधाला फुलापासून वेगळं करता येईल का? गोडीला साखरेपासून वेगळं करता येईल का? अर्थाला पदापासून वेगळं करता येईल का? चैतन्याला चित्तापासून वेगळं करता येईल का? आणि समजा हे सगळे दृष्टांत नाही कळाले तर मी एक दुसरी ओवी देतो. रुक्मिणी स्वयंवर नावाच्या ग्रंथामध्ये नाथांनी वर्णन असं केलंय, कनका सवे जैसी कांती की सूर्या सवे जैसी दीप्ती तैसी श्रीकृष्ण शक्ती रुक्मिणी अवतरली वैदर्भ देशी. या ओवीचा अर्थ असा आहे, जिथं जिथं कनक म्हणजे सोनं आहे तिथं तिथं कांती आहे, जिथं जिथं सूर्य आहे तिथं तिथं प्रकाश आहे, तसं जिथं जिथं परमात्मा आहे तिथं शक्ती आहे. म्हणजे कृष्ण तिथं रुक्मिणी, राम तिथं सीता. मी तुमच्याबरोबर येणार, मीही तुमच्याबरोबर येणार, मला वेगळं करू नका, मी येणार. राम निघाले, त्यांच्याबरोबर सीतामाई निघाल्या. थोडं पुढं आहे का? थोडं पुढं गेले, लक्ष्मण भेटले. लक्ष्मण भेटल्याबरोबर प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाकडे पाहिलं. लक्ष्मणाने विचारलं, दादा कुठं निघाला? म्हणजे लक्ष्मणाला हे माहीतच नाही काय चाललंय ते, सगळंच काहीच माहीत नाही. मग ते सगळं सांगितलं, मंथरा कैकी अमुक तमुक सगळं सांगितलं. लक्ष्मणाच्या मुखात एकनाथ महाराजांनी एक वाक्य दिलंय भावार्थ रामायणामध्ये, मी तेवढं वाक्य सांगतो. लक्ष्मणाने हे सगळं ऐकल्याबरोबर लक्ष्मणांनी सांगितलं प्रभू रामचंद्रांना, दादा तुम्ही वनवासाला जायची गरज नाही. अरे सांगितलंय वनवास सांगितलंय, मला जावं लागणार. नाही नाही जायची गरज नाही, आपण एक काम करू. रामचंद्र प्रभूंनी विचारलं काय करू? लक्ष्मणांनी सांगितलं एक काम करू, कैकेयीलाच मारून टाकू, विषय संपतोय म्हटले. सगळा मुळा सगळंच संपून जात आहे. राम म्हटले नाही बाबा, मातृदेवो भव हे सांगण्याकरता मी आलोय, असं होत नाही. मग मी जाणार, वनवासाला जाणार. लक्ष्मणांनी सांगितलं मीही येणार. ठीक आहे. राम निघाले, सीतामाई निघाल्या, लक्ष्मणजी निघाले. तिघं एका रथात बसले. रथ अयोध्येच्या बाहेर पडला. सगळे अयोध्यावासीय रथाच्या पाठीमागं निघाले. राम थोडं पुढे गेल्यानंतर विचार करतात, माझ्याबरोबर माझी बायको येणं वनवासाला ठीक आहे, माझ्याबरोबर माझा भाऊ वनवासाला येणं ठीक आहे, पण हे सगळी जनता का माझ्याबरोबर निघाली? या सगळ्या जनतेला माझ्याबरोबर येण्याने काय मिळणार आहे आणि माझ्याबरोबर येण्याने भीती वाटत नाहीये का? हा मनात आलेला प्रश्न प्रभू रामचंद्रांनी सगळ्या अयोध्यावासियांना विचारला. माझ्याबरोबर येण्याने तुम्हाला काय मिळणार आहे? आता नीट ऐका. आपला जो विषय चाललाय त्याला एक ओवी द्यायची मला. आपला विषय चाललाय सगुणी भजता निर्गुणी पावलो. आता ओवी ऐका. रामाने सगळ्या अयोध्यावासियांना विचारलं, माझ्याबरोबर येण्याने तुम्हाला भीती वाटत नाहीये का? माझ्याबरोबर येण्याने काय मिळणार आहे? अयोध्यावासियांनी उत्तर असं दिलं. सगळ्या अयोध्यावासियांनी रामाकडे पाहिलं. एकनाथ महाराज रामायणामध्ये ते लिहितात, अयोध्यावासी बोलायला लागले, हे रामा तुझ्या संगतीत आम्हाला काय मिळणार आहे सांगू? ऐका म्हटले, श्रीरामा तुझी या संगती आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती, वनवास तो बापोडा किती, भय निश्चिती आम्हा नाही. नाथ महाराजांची ओवी आहे ही भावार्थ रामायणातली. श्रीरामा तुझी या संगती आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती. माझा विषय इथंच संपतोय. श्रीरामा तुझी या संगती एक आणि आम्ही पावो ब्रह्म निश्चिती दोन. आता ऐका. श्रीरामा तुझी या संगती सगुणी भजता आम्ही पावो ब्रह्म निश्चिती निर्गुणी पावलो. विठाल सगुणाच्या भजनाने
निर्गुणापर्यंत जाता येतं. कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज हे निर्गुण निर्गुण हे अद्वैत अद्वैत म्हणजे तरी नेमकं काय? तुकाराम महाराजांनी त्याला कळेल अशा भाषेत सांगितलं, बाबा मनाचं द्वैत संपणं याला खरं अद्वैत म्हटलं जातं. मनामधलं द्वंद्व निघून जाणं याला खऱ्या अर्थाने अद्वैत म्हटलं जातं. थोडं पुढं बोलतो, मन मन म्हणून न राहता न मन होणं याला अद्वैत म्हटलं जातं. मन उन्मनी अवस्थेमध्ये जाणं याला अद्वैत म्हटलं जातं. त्यांनी महाराजांना विचारलं, महाराज या मनात बदल व्हायचा असेल, मन न मन व्हायचं असेल, मन उन्मनी अवस्थेमध्ये जायचं असेल, थोडक्यात अद्वैतानुभूती यायची असेल, काय करावं लागेल? मनात बदल करायचा असेल तर काय करावं लागेल? महाराज सांगतात, मनात बदल करायचा असेल तर ध्यान करावं लागेल. ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया. ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया. मना सहित पालटे काया, सहित पालटे काया, मना सहित पालटे काया, सहित पालटे काया. बोला कैसी बुरी, तेरे बोला कैसी बुरी, तेरे बोला कैसी बुरी, बोला कैसी बुरी, तेरे बोला कैसी बुरी, तेरे बोला कैसी बुरी. ध्यानी ध्याता पंढरी राया, मना सहित पालटे काया, मना सहित पालटे काया, मना सहित पालटे काया. पंढरी राया, मना सहित पालटे काया, मना सहित पालटे काया, मना सहित पालटे काया. ध्यानी ध्याता पंढरी राया, मनासहित पालटे काय. तुकाराम महाराज सांगतात, बाबा मनात बदल घडायचा आहे ना, त्याला ध्यान करावं लागेल. आता थोडं ऐका, आपली मगाची जी चर्चा आहे ना, त्या चर्चेत हा अभंग कसा आहे? सगुणी भजता निर्गुणी पावलो, सगुणी भजता ध्यानी ध्याता पंढरी राया, निर्गुणी पावलो मनासहित पालटे काया. विठाला पुष्कळ चर्चा आहे. ध्यान म्हणजे काय, ध्यानाचे प्रकार काय, वेदांत ऐकलेली सगळी इथं मंडळी आहेत. ध्यानाचा विचार करताना तत्र प्रत्येकता नता ध्यानम किंवा विजातीय प्रत्यय तिरस्कार पूर्वक सजातीय प्रत्यय प्रवाह चालू राहणं याला ध्यान म्हटलं जातं. हे ध्यान 3 पद्धतीने सांगितलं. एक प्रतीक ध्यान, दुसरं ध्येयानुसार ध्यान आणि तिसरं अहंग्रह ध्यान, असं 3 पद्धतीने सांगितलं. अन्य वस्तूचं अन्य रूपाने केलेलं ध्यान याला प्रतीक ध्यान असं म्हटलं जातं. घरामध्ये शालिग्राम आहे पण पूजा करताना मात्र विष्णू म्हणून पूजा केली जाते, याला प्रतीक ध्यान म्हणा. ध्येयानुसार ध्येयानुसार ध्यान, ध्येयाची निश्चिती व्हावी आणि त्या दृष्टीने प्रयत्न करावा, याला ध्येयानुसार ध्यान म्हटलं जातं.